माहेरी जाऊन आल्यापासनं अभि प्रचंड पॉझिटिव्ह झाला आहे. त्याला असं वाटतं पप्पा आजी बाबा कुठे निघून जातं की काय, म्हणून पप्पा कुठेही निघाले की आम्हाला सोबतच जायचं असतं. सकाळी उठल्या उठल्या पप्पांसोबत जायची तयारी. सो आता गाडीवर पहिलं चक्कर आणि विथ ही कांगारू बॅग. आल्यानंतर परत मन नव्हतं भरलं म्हणून सायकलवरही चक्कर पप्पांकडनंच हवा होता. सो ताई आहे, पप्पा आणि अभिर परत गार्डनला चक्कर मारायला गेले. आणि 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आता आम्हाला असं झोळीत पण बसायचं असतं, उभं राहायचं असतं, म्हणून तिथेच उभं राहून त्याला झोपावं लागतं. 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा असा झोपला अभि. दुपारी आम्ही ठाकूरजी मिसळ थाळीला जाणार होतो. अशी तयारी करून आम्ही ठाकूरजी थाळीला गेलो. आयनॉक्सच्या शेजारीच आहे, जवळच्या जवळ होतं म्हणून आम्ही कालच जाणार होतो, पण अभिर झोपून गेला म्हणून आम्ही दुपारी जायचं ठरवलं. आज दुपारी मी, ताई आणि मुला आम्ही 5 जणं गेलो मस्त थाळी खाण्यासाठी. ओला कॅब केली आणि आम्ही सगळे निघालो होतो असे. तिथे पोचल्यानंतर अभिर फार चिडचिड करत होता, पण मध्ये गेल्यानंतर तो शांत होऊन गेला. दुपारची वेळ होती तरीही बऱ्यापैकी गर्दी होती थाळीसाठी आणि छान ॲम्बियन्स होता. बघता बघता आमची थाळी अशी मस्त भरली होती. जेवण छान होतं, एवढं पण काही वाईट नव्हतं, होतं म्हणजे. आल्यानंतर साहेबांना झोपवलं आणि त्यानंतर उठले तेव्हा अशी आमची दोघांची मस्ती चालू होती. मस्ती करून झाली त्याला झोपवलं आणि आजचा मेनू खीर आणि अख्खा मसूर आणि चपाती यावर ताव मारून संपवला आजचा दिवस. गुड नाईट, टेक केअर.